मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर विवाह विषयक किंवा लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो यावर आपण सातत्याने चर्चा करत असतो. आणि या माध्यमातून तुम्हाला मी जे काही 5, 7, 8, 9 जे काही उपाय आहेत लग्न जुळण्यासाठी, जे काही हमखास प्रभावी ठरतील किंवा त्या माध्यमातून हमखास लग्न जुळेल असे उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ जो काही 4-5 मिनिटाचा असेल तो पूर्ण पहा. बऱ्याचदा आपल्याला अशी सवय आहे की आपण त्या व्हिडिओचा फक्त 30 सेकंदाचा इंट्रो पाहतो आणि लगेच फोन काढतो आणि लगेच लावतो. तुम्ही लग्न जुळवता का? तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का? तर हे धंदे बंद करा. कारण रील्स पाहण्यासाठी, उघड्या ना उघड्या मांड्या पाहण्यासाठी आपल्याकडे रात्रभर वेळ असतो, मात्र एखादी चांगली गोष्ट ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. पहिल्यांदा एक गोष्ट आम्ही जी वारंवार सांगत असतो ती याही व्हिडिओमध्ये सांगतो की मराठा लग्नाचा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य असतं. की तुमच्या डोक्यामध्ये जर भ्रम असेल की अनाथ आश्रमातील मुली, गरीब घरच्या मुली, कमी शिकलेल्या मुली, पैसे देऊन मिळणाऱ्या मुली, तर हे डोक्यातून काढून टाका. त्याची जसा कागद आपण जाळतो तसं त्याला जाळून टाका डोक्यातले ते विचार. दुसरी गोष्ट की आपण अलीकडच्या काळामध्ये अतिशय डिपेंडंट बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत, आळशी बनलेलो आहोत. कारण सरकारनं, इथल्या राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला पूर्णपणे अपाहिज, अपंग बनवलेला आहे की फुकट्या योजनांच्या नादाला लावून तुमची क्रय शक्ती पूर्णपणे नष्ट करून टाकलेली आहे. की महिनाभर आपण फक्त हेच विचार करतो की पीएम किसानचे कधी येणार, नमोचे कधी येणार, विमा कधी जमा होणार आणि राशनचा वाटप कधी सुरू होणार. या गोष्टीनं तुम्हाला आम्हाला आळशी बनवलेला आहे. आणि याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर मी ज्या गाव खेड्यामध्ये राहतो, ज्या शेती आणि मातीशी नातं ठेवून आम्ही तुम्हाला या ठिकाणी अक्कल सांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्या गावामध्ये माझं गाव काही फार मोठं नाही. 400-500 घरांची लोकवस्ती आहे. 2100-2200 त्या ठिकाणचं मतदान आहे आणि दुसरीकडे 3000च्या आसपास त्या गावची लोकसंख्या आहे. मला ओळखणारे बरेच जण आहेत माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि शेजारच्या जिल्ह्यात सुद्धा आणि महाराष्ट्रभर पण सुद्धा ओळखतात. कारण लग्न अक्षराच्या माध्यमातून आमचा नंबर आणि ओळख ही महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये माझं जे गाव आहे तर ते शेतीशी संबंधित, शेती व्यवसायाशी संबंधित ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये 80% लोकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून असताना माझ्या घराशेजारी एक छोटीशी डेअरी आहे दुधाची. आणि संध्याकाळी 1 तासभर आणि सकाळी 1 तासभर त्या डेअरीवर दुधासाठी लाईनीत रांगेत उभं राहावं लागतं. ही आमच्या कृषी प्रधान देशातली एक चेष्टा किंवा शोकांतिका म्हणायला हरकत नसावी. कारण शेतकरी असताना, माझ्याकडे सुद्धा 8-10 एकर शेती असताना माझ्या खुट्याला गाय नाही, बैल नाही, म्हैस नाही. कारण मी सुद्धा तुमच्या आमच्यासारखाच एक आळशी झालेलो आहो की सकाळी उठलो की तालुक्याला जातो, संध्याकाळ दिवसभर या ऑफिसातून त्या ऑफिसात, त्या ऑफिसातून त्या ऑफिसात, आणि संध्याकाळी भेटलाच एखादा सोबती तर 90 मारायची, घराकडे यायचं आणि घरात येऊन बायकोला अक्कल सांगायची. हे असे आमचे सगळ्यांचे दिनक्रम ठरलेले आहेत. आणि अशातच मग लग्न जुळत नाहीत, लग्न जुळत नाहीत, पोरीचे भाव वाढले, अपेक्षा वाढल्या, हे वाढलं ते वाढलं, असं आपण फक्त नुसतं दुसऱ्याच्या नावानं बोंबलत फिरतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. याचे अनुभव आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून घेतो आहोत. कारण आमचे मराठा लग्न अक्षराचे 7-8 ग्रुप आहेत. त्या ग्रुपवर एखादा अक्कल सांगणारा एखादा माय, माऊली, दादा, काका मेसेज टाकतो आणि तो मेसेज टाकल्याच्या नंतर मग आम्ही म्हणतो की दादा असे मेसेज टाकू नका, तुम्ही जर काही चांगलं काम केलं असेल समाजासाठी ते सांगा. जसं आम्ही आता इथं व्हॉट्सअपचे ग्रुप चालवतो तर ते चांगलं आहे वाईट आहे ते तुम्ही ठरवा. परंतु आम्ही ते करतोय दररोज, त्याच्यासाठी 5-10 मिनिटं वेळ देतो. मग तुम्ही स्वतःसाठी पण 5 मिनिटं वेळ देऊ शकत नसाल आणि अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवत असाल तर मग लग्न करता कशाला? आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही ही जास्तीची शिल्लकची अक्कल सांगायला आले, तर शिल्लकचं वगैरे काय नाही. की एखाद्यानं असा अक्कल टाकणारा जर मेसेज टाकला तर आम्ही त्याला काय करतो की त्या दिवसभरासाठी 24 तासासाठी त्याला ग्रुपचा ऍडमिन बनवतो आणि खाली लिहून टाकतो की दादा, काका, महोदय, तुम्ही या ग्रुपचे आता ऍडमिन आहात आणि तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, 5 मित्रांना किंवा 5 नातेवाईकांना या ग्रुपमध्ये समाविष्ट करावं. त्याला अवघड काम आहे का? ती पण आपली ऐपत अवकात नसते. किंवा असतो कुठला तरी वेगळ्याच विभागातला, पश्चिम महाराष्ट्रातला, आम्ही कुठले विदर्भातले. आणि मग तो म्हणतो की या ग्रुपवर बायोडाटे टाका. पण आता बायोडाटे टाका, कुठून आणायचे बायोडाटे? म्हणजे ऍडमिन जर असला त्या व्हॉट्सअप ग्रुपचा तर त्यानं पाय उठलं की घरोघरी हिंडायचं आणि बायोडाटे जमा करायचे. आहे का तुमच्या घरी कोणी लग्नाची पोरगी? आहे का कोणी गरीब घरची आहे का? आणि टाका, मग उचलायचा आणि तो टाकायचा. बरं मी कशासाठी टाकू तुमच्यासाठी? दादा, हे स्वतःलाच करावं लागत असते. या जगामध्ये कोणीच कोणावर उपकार करत नाही.
आणि जर कोणी चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असेल तर त्याला सहकार्य करायचा प्रयत्न करा. आणि लग्न जुळवण्याचे जे काही उपाय आहेत तर हे जे सांगत असताना की हे डोक्यातून भ्रम काढून टाका, विवाह संस्था हे ते. आणि लग्न जुळण्याचं जे काही प्रभावी माध्यम असेल तर तुमची जी काही नातीगोती आहेत, जुने जे काही संबंध आहेत ते जिवंत करा. लांबचा मामा असेल, एखादा चुलत मामा असेल, जो आपल्याला 7 वर्षाच्या आधी भांडला असेल, ज्यानं आपल्याला त्रास दिला असेल, 3-4 वर्ष झाली आपण त्याचं तोंडही पाहत नाही, त्याला बोलतही नाही, तरी त्याला स्वतःहून फोन लावा. काय चाललं मामा, कसं चाललं, काय नाही, बोलणं बरेच दिवस झाले, बोलणं नाही, काय नाही, नाही माग जर मीच बोललो होतो तुम्हाला शिल्लक. अरे लिहिता घ्या, काही फरक पडत नाही. बुद्धानं, गौतम बुद्धानं अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, पतंजलीनं आम्हाला अष्टांगिक साधना सांगितलेली आहे, त्याचा अमल करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आम्हाला सांगितलेलं आहे की जगायचं कसं, वागायचं कसं, ते सोडून देतो, भलत्याच देवाच्या नादाला लागतो आपण. तर असं तो आपला विषय नाही. परंतु मग हे याच्यासोबत आपण तुम्ही बोलणं चालणं सुरू केलं की आपोआप लोकांच्या लक्षात येतं की यार पोरगा चांगला आहे. बोलायला जर गोड असलो आपण, त्याला वाटते चांगलं. आणि लग्नाला जर जात असाल कोणाच्या, एखाद्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, तर स्टेटस ठेवा आदल्या दिवशी की तुमच्या लग्नामध्ये जर राजकारणाचा सत्कार होत असेल, तिथं जर मध्यस्थाचा सत्कार करत असाल का आम्ही त्या लग्नाला आवर्जून येतो. तिथं 1000 रुपये हायर करायचे तर 1100 करा, 100 शिल्लक करा. परंतु राजकारण्याचा सत्कार होत असेल तर तेव्हा दिलेला आहेर पण वापस मागा की बाबा त्याचा सत्कार तुम्ही करायला 1000 रुपये मग हे गेले की 1000 रुपये कुठून आणले मी, तर मग आम्हालाच माहितीये. आणि मग तिथे अशा ह्या प्रथा तुम्ही बंद करायचा प्रयत्न करा. डीजे जर कोणाच्या लग्नात असेल तर तुमची पोरं जर त्या डीजेच्या तालावर जर नाचत असतील तर ते नाचणं द्यायचं बंद करा. कारण आपली लेकरं आपल्या हाताच्या बाहेर चाललेली येतं, हे तुम्हाला आम्हाला पण कळेन. आणि 10वी-11वीत गेल्यावरती तुमच्यावर आमच्यावर खेटर उगारायला लागले तर ह्या गोष्टी आपल्याला समजेन. आता म्हणतात पोरगा ऐकतच नाही, पोरगी ऐकतच नाही, पळून चालले तर पोर रबी पोर ही बी म्हणतात मग त्याच्यावर प्रेम आहे. अहो नांदेडची आणि औरंगाबादची जी काही महिन्या 2 महिन्याच्या आधी जी काही घटना घडली, त्या पोराचा जे खून झाले 2 लोकांचे, तिथे प्रियकर म्हणतात त्याला, तर ते खून झाल्याच्या नंतर तुमच्या आमच्या पुढच्या पोरी मागणी करतात मीडिया समोर, माध्यमासमोर की माझ्या बापाला भावाला फाशी झाली पाहिजे. म्हणजे आपण ह्या अवलादी जन्माला कशासाठी घालायला लो मग, की आपली मुलगी दुसऱ्या मुलासोबत अफेअर करते, 6 महिन्यात ती त्याला ओळखते आणि म्हणते माझं त्याच्यावर प्रेम आहे. आता प्रेम कशाला म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की प्रेमाची व्याख्या काय असते ते, आणि त्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही. पण ह्या मुली जर आमच्या अशा म्हणत असतील की माझ्या बापाला आणि भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर मग तुमच्या आमच्यासारखा आपणच आपले दुर्दैवी आहोत. आपला प्रवाह कुठल्या दिशेनं चाललाय या गोष्टीवर कधी कोणी विचार करणार की नाही. ही नातीगोती जिवंत केल्याच्या नंतर दुसरा जो काही सोपा पर्याय आहे तर तो पर्याय म्हणजे, मी समजा एकटा असेल तर माझ्या मोबाईलमध्ये सध्या 500 कॉन्टॅक्ट आहेत. 500 पैकी 50 लोक माझ्या जवळचे आहेत आणि 50 पैकी 10 लोक अतिशय जवळचे येतात, मित्र येतात. की एकूण एकाला आम्ही घासही सोडून खात नाही, किंवा घास सोडून खात नसलो तरी दिवसभर आमचं बोलणं होते, भेट होते. त्याच्यासोबत चर्चा करा की दादा आपली लग्न जुळी नव्हतं तर आपण एक काम करू, आपण 10 जणांचा एक आपलाच व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू. 10 जणांपैकी 5 जण भैताड बेलणे असतील त्याला सोडून द्या, ते ऐकणारच नाहीत. मग 5 जण उरले, मग 5 जण काय करा की 5 जण 5च जणांचा ग्रुप करा आणि 5 जणांची चर्चा करा की आपण काय करू, ग्रुपचे नियम बनवू, गुड मॉर्निंग, वाढदिवस हे सगळं बंद. पण आपण 5 जण काय करू की आपले 5-5 मित्रच ऍड त्याच्यात करू. मग प्रत्येकाकडे 5 बी नसतील, तुम्हाला 5 जण बी ओळखत नसतील, तर मग लग्नाचा विचार सोडून द्या. आमच्यासारख्याकडून तर बैठू अपेक्षा ठेवू नका. आणि मग 5-5 मित्र जोडल्याच्या नंतर किती झाले, 5-5 25. आता त्या 25 जणांना सांगा, त्या 25 मधले 12.5 निष्क्रिय असतील तर काढून द्या, उरले 12 जण. 12 जण उरले तर पुन्हा 12 जणांना 5-5 जोडायला सांगा ना, 12-5 60 होतील. 60 मधले पुन्हा 30 काढून टाका, त्या 30 जणांना सांगा, 30-5 150 होतील. 150चा 1000चा ग्रुप होईल. आणि 1000चा ग्रुप झाल्याच्या नंतर तुमच्या 1000 मध्ये तर 10-5 लोक तुमच्या जवळची ओळखीचे असतात ना. संध्याकाळी दररोज एकदा 5 मिनिटं फोन लावा. बारवर बसत असेल तर ते बंद करा, तिथला वेळ त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घाला आणि त्याच्यात फोन लावा. अरे काय चाललं दाजी, काय चाललं भाऊजी, दाजी भाजी काही, दादा काका काही म्हणा. आणि अरे तुमच्या इकडचा ते बायोडाटा बघितला होता, तुमच्या गावात आहे का एखादी पोरगी, प्रत्येक गावात 2-3 पोरी लग्नाचे असतात. मग त्याच्यासाठी ती जर आपल्याला जरी चालत नसेल, ती जर एखादी BAMS असेल आणि आपली 12वी झालेली आहे, तर आपल्यासाठी तर ती जमत नाही, देणार बी नाही तो. म्हणजे एखादा BAMS झालेला पोरगा, MBBS झालेला पोरगा, आपण त्याच्यासाठी सुचवायचा प्रयत्न करा ना. ही साखळी जुटत असते आणि ही जुटत असताना त्याचं एक खूप मोठं नेटवर्क तयार व्हायला वेळ लागत नाही. कारण याच्या आधी आपण असे धंदे केले. धंदे कोणते केले आपण, की आपल्याकडे आपलीच लोक आली, मग ही अशी स्कीम आहे
की हे पॅकेज किट आता ते कुठलं तरी आता एक जाडपणा वाढाला तर त्याच्यासाठी पण त्या असे 2 मेंबर जोडा, 4 मेंबर जोडा, मग त्याचे 2 होतील, त्याचे 2 होतील, ही अशी साखळी लांबत जाते. ते मल्टी मार्केटिंगच्या स्कीम असतात. मग त्याच्यात आपण 7,500 रुपयाची, 5,500 रुपयाची, 3,500 रुपयाच्या किटा घेतल्या आणि आपल्याच लोकांना आपण फसवलं. मग त्याच्यासाठी आपण कामधंदे सोडून गावोगाव फिरलो. तिथं सेमिनार हे ते मोठमोठ्याले अटेंड केले आणि त्या कंपन्याचं भलं झालं आणि आपली लोक बरबाद झाली. या गोष्टी आपल्यासाठीच आपल्याला करायच्या ना. दोन दोन मित्र जोडा ना तुम्ही. दोन दोन मित्र तर व्हॉट्सअपचे ग्रुप जर 10-5 असे तयार झाले तर आपोआप त्याच्यातून लग्न जुळतील. बाकीचे बी आणखीन काही उपाय आहेत तर ते आपण थोडंसं का आपण आता हे व्हिडिओ लंबा होत चालला, तुम्ही म्हणत असाल काय बडबड लावली रिकामी, तर थोडंसं त्याला आवडतं घेऊ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू आपण दुसरे उपाय.